तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचा वाचन, लेखन, संख्याज्ञानवरील क्रिया याचा अध्ययन स्तर स्विफ्ट चॅट ॲपवर कसा नोंद करायचा हे पाहणार आहोत। सर्वप्रथम जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं। चला पाहूया। सर्वप्रथम तुम्ही स्विफ्ट चॅट ॲप ओपन करा। यामध्ये पॅट महाराष्ट्रावर क्लिक करा। पॅट महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही होम मेनूवर क्लिक करा। त्यामध्ये रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही वर्ग सिलेक्ट करा। तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा ज्या वर्गाची इथं सब्जेक्ट आलेला बघा, लिटरसी न्यूमरसी असेसमेंट 1 ग्रेड 2 to 5 सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल यू हॅव सिलेक्टेड फॉर क्लास 2 लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 1 ग्रेड 2 to 5 लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 1 यस करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची यादी तर आपल्याला आलेली आहे। आता आपण एक विद्यार्थी सिलेक्ट करूया। त्यानंतर त्याची प्रेझेंटी आपल्याला पहिल्यांदा प्रेझेंट आणि ॲब्सेंटपैकी प्रेझेंटी नोंदवायची। त्यानंतर वाचन रीडिंग ह्या इथं दाखवले वाचन रीडिंग हा स्तर आलेला आहे। त्याचा वाचन रीडिंगमध्ये कोणता स्तर आहे ते आपण इथं नोंदवायचा आहे। तो 10व्या स्तरावर आहे, मी 10 नोंदवत आहे। त्याच्यानंतर लेखन रायटिंगमध्ये तो 7व्या स्तरावर आहे, 7 नोंद करायचा आहे। त्यानंतर संख्याज्ञान न्यूमरसी 9 आणि त्यानंतर न्यूमर ऑपरेशन्स म्हणजे संख्यावरील क्रिया यामध्ये तो 10व्या स्तरावर आहे, तो आपण नोंदवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण एका विद्यार्थ्याचं स्तर नोंद केलेलं आहे। त्यानंतर इथं कंप्लीट असा मेसेज आपल्याला दिसत आहे, पूर्ण डिटेल्स दिसत आहेत। त्याचप्रमाणे रेकॉर्ड परफॉर्मन्स फॉर अनदर स्टुडंट करून तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचा नोंदवू शकता, तिसऱ्या जेवढे क्लासमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा नोंदवू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही पॅटवर विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर नोंद करू शकता। स्विफ्ट चॅट ॲपमध्ये पॅट हा ऑप्शन घ्या किंवा लिंकहून तो ओपन करा आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर नोंदवा। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।